नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण मका पिकाची पाहणी करता गाव भातोडी तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे. आपल्यासोबत शेतकरी भाऊ आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊया, कुठलं वाण लावलंय मकाचं आणि कसं त्यांचं मॅनेजमेंट वगैरे. तर नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा पूर्ण. अमोल प्रभू जाधव, जाणार भातोडी. हां, मोबाईल नंबर 94 20 22 32 94 20 22 32 बरं. कुठलं वाण लावलं तुम्ही मकाचे? आपण मक्काचं भारतीय 45 म्हणून आणला आहे. भारती शुद्ध भारती 45. तर काय वाटलं मक्यामध्ये तुम्हाला? मक्कामध्ये एक म्हणजे दाण्याची संख्या भरपूर आहे अच्छा, आणि लवकर येणार वांधव. बरं. आळाईचा वगैरे कसा होता प्रादुर्भाव? आळी पहिले 2 फवारणी घेतल्या आपण त्याच्यावर. आता आळीचं काही दिसत नाही झालं. कमी आहे. हां, आणि मला असं विचारायचं झालं की जर्मिनेशन कसं आहे, उगवण क्षमता जर्मिनेशन एकदम चांगलं आहे. एकदम चांगलं. जर्मिनेशन काहीच अडचण नाही. बरं. आम्ही याच्यामध्ये हां, स्वतः ट्रॅक्टरनं रस नाही केला आम्ही मागून म्हणतो पाचनं. पण जर्मिनेशन एकदम एक नंबर आहे. हां, म्हणजे डबल ट्रॅक्टरमध्ये काही इश्यू नाही, एक दाणं सुद्धा आपल्याला. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, तुम्ही बुडापासून तर टोकापर्यंत जाणं या मक्याचं भरलेलं आहे. आणि सांगत झालं याची लेंडू सुद्धा अतिशय बारीक आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगाल? मका लागवडसाठी चांगली आहे का कशी आहे? शेतकऱ्यासाठी आपण एवढं सांगेन की हे मका एकदम चांगली आणि लवकर येणार वाण आहे. तरी ज्यांनी लावाय त्यानं भरपूर लावू शकतो. तर किती पॅकेटची लागवड केली तुम्ही आता? आम्ही 4 बाकीचे लागवड. 4 पॅकेटची लागवड. बरं, तुम्ही येणाऱ्या खरीप हंगामामध्ये लावशाल कसं? हे येणारे आता ठिबक टाकून हिवाळी मका टाकून ठिबक. हिवाळी हां. मका आमची भारती 99 होती. हां हां, ती मका अशी चांगली आहे, त्याला 80% 2-2 कंच येतं भारती 99. म्हणून 100% लागवड करा. पद्धत टाकू आपण त्याच्यावरती. हां, आणि बेस्ट. धन्यवाद.